तर हॅलो गाईज, कसे आहेत सगळे? आशा करते की सगळे मजेत असतील. आणि तुम्हाला काय सांगू, तुमच्या लाडक्या कोमलला सतत ना सदा काही ना काही दुखतच राहते. तुम्हाला काय सांगू, आता हे बघा, मग घसा झाला एकदम पॅक पॅक, म्हणजे एकदम असा डांबर बसलाय घसा, तसं झालंय माझं. लय डेंजर अशी अवस्था झालेली आहे. एक दुखणं नीट झालं, गॅस्ट्रो नीट झाला की लगेच काय झालं, घसा जाम झाला. तर जाऊ द्या, चालूच असते. तुमची तुमची लाडकी कोमल नुसता दुखूच करत असते, 24 घंटे नुसता दुखते. ते बघा, हे डुकी काय करते तुम्हाला दाखवते. काय करते बाबू तू? काय करती? हा, तोंड बघा किती घाण केले. केक खाल्ला, केक फेकला, आता चक्की खाती. हा, काय करते तू? पप्पा कुठे आहे? कुठे आहे पप्पा? पप्पाला आवाज दे ना. आज तिला म्हणतात चिंगाटी. ती चिंगाटी कोण आहे? चिंगाटी. तोंड तोंड कसं पुसायचं? गोड खाऊन माशा मागा लागला तुझ्या. तोंड कसं पुसायचं? नाक कुठे तुझं? नाक कुठे? नाक वर बघ. नाक सांग, तुझं नाक कुठे? ए चिंगाटे, नाक कुठे सांग ना. डुगाबाई बाई, गॅस कमी कराव. ऐ चिंगाटे, काय करते तू? आजी कुठे? आजी काय करते? आजी दादाजी, आजीची ना पूजा चालू आहे, तर ती म्हणती दादाजीची. आजी दादाजी करते, दादाजींची सेवा करतात ना, ती म्हणती दादाजी. बघा बघ कशी चालती, बघा तिची ऍक्टिंग बघा. भरपूर जणी मला विचारत होता, डुगूला दाखवा, डुगूला दाखवा. तुम्ही डुगूला दाखवत नाही. बघा डुगू काय करते ग चिंगाटे? काय करते ग? कशी लाजती, तिला सुद्धा कॅमेरा कळतो, लगेच माग 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 सारखायला लागली. तर तुम्हाला मी सांगते, आता आखाडाचा महिना चालू आहे. 14 जुलैपर्यंत आखाडाचा महिना आपला चालू असणार आहे. तर भरपूर जणी ना आखाडामध्ये ना निवेद करतात, नाही का, दिव्यासाठी. तर लक्ष्मी आईसाठी निवेद असते, तर आपल्या ग्रामदेवस्थाला निवेद असते, तर आपल्या शेतातल्या भैरवनाथाला, आपल्या शेतातल्या 7 आसरांना. त्यासाठी मग आम्ही आता काय करणार आहे, म्हणजे चालू केले मी सकाळपासूनच. आता पीठ मळून झालेलं आहे, आता आम्ही भाजी ठेवणार आहे. तर कुकर मध्ये लावलेलं आहे मी आता डाळ भात. त्यानंतर याच्यामध्ये करणार आहे आता मी भाजी आणि कुरडई पापड बी तळून घेते. तोपर्यंत मी आता साडी बिडी घालते, स्वतःचं मस्त आवरते, मग तुम्हाला दाखवते शेवटला की मी निवेदांमध्ये काय काय भरले. आणि सगळ्या ग्रामदेवस्थेला तुम्हाला मी आज सगळे आमचे देव दाखवणार आहे आणि निवेद कसे ठेवायचे ते पण सांगणार आहे. तर चला, व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा. तर माझी कढई तापली. आता झाल्यात चपात्या. एवढ्या मोठ्या चपात्या केल्या तर आम्हाला हॉटेलला बी द्यावं लागतं, आहे ना बाई? सकाळी हॉटेलला आम्ही स्टाफला घरून चपात्या बनवून देतो, कालवण करून देतो, नाश्ता करून देतो. आता सगळा पसारा झालेला आहे किचनमध्ये. तुम्ही म्हणता लई पसारा झाला आहे. हा पसारा झालेलाच आहे, कारण आज आम्हाला निवेदन बिवेदन सगळंच करायचे होते, त्यामुळं पसारा बी झाला आहे. आता मला मरणाचं गरम लय. मी एकदम मोठा गोळा लाटला आहे चपात्याचा. ते बघा, तुम्ही बघू शकता, पूर्ण टोपलं भरलेलं आहे. ते सगळ्या चपात्या, मागच्या 3-4 चपात्या राहिल्या होत्या. त्या बाईला म्हणलं तुम्ही लाटा, तर माझी डुगी लगेच रडायला लागली. लगेच डुगी माझ्या मांडीवर बसली. माझी डुगी काय ग बाबू, काय म्हणती? काय म्हणती? चिंची नाही खायची, नाही खायची चिंची. तू चिंची खाती का? तू चिंची खाती? काय काय म्हणती? हूं, शेंबुडाला छदी झाली मा बाबूला. कोणाला सर्दी झाली? तुला भाऊ कुठं झाला? कुठं? तर रेवा आता झोपलेली आहे. तिला आता मी जोडी बांधणार आहे आणि जोडीत टाकणार आहे. लई येड्यावानी करत होती, स्वयंपाक करून देत नाही, काहीच करून देत नाही. तर आता स्वयंपाक झालाय, आता पाणी पण सुटणार आहे, पाणी भरायचं आहे. तर रेवा झोपा काढती. रेवाच्या झोपा झाल्यानंतर आपण जाणार आहे नैवेद्य ठेवायला. तर चला, स्टेट येऊन झोपा रेवा बाई तुम्ही. डचकल्या डचकल्या डचकल्या. मांडलाय तुम्ही खाली आख्या सोडून. वट्या बिट्या मांडायच्या काय तर पाहिला मी नुसते तुमच्या आधीच खाली आले. सगळं भरा आता त्याच्यात मांडायचं, भरा सगळं आता. फोटो काढले मग लक्ष्मीचा व्हिडिओ नको का काढायला?
डिश मध्ये भरा, डिश मध्ये. सोडून आम्ही सांगतोच ना का खाली मांडू नका बरं काय बाया भरून देतो आम्ही खात्यात नेते तसं. बर बर बर. तुमची कधी पूजा आवरायची, कधी आम्ही करायची. म्हणजे आमचं चालू आहे होय? हा. आवड्या हळदी कुंकूचा मान. गाडी असतात ना. मावशीची पूजा अजून नाही झाली. झाली लांबून आले मी, कुठून आल्या? तिकडून गजानन कॉलनीतून आली. हा, पायी पायी आली. गाडीवर यायचं ना हो. गाडीवर 2 गाड्या पण आणे कोण नव्हतं. काय आलाय कोण नव्हतं गाडीवर आल्यात. आणे कोण पाय पाय आल्या, पाय पाय. पायी पायी आले 2 गाड्या. मग आता मी घेते पूजा करून. पावन देवी आमच्या वडगाव गुप्ता गजानन कॉलनी सगळीकडून येतात ना. आमच्या गावाची पावन देवी आहे. दिसते मी. मेरा बाई आता दूर कमी केला होता जराशी बाहेर बाहेर चालली. अरे तुम्हाला द्यायचं मावशी तिथं दिव्यात तेल ओतायचं होतं. बाई नाही याच्यातच ठेवू का? हा याच्यात मग आता मग तेच भरायचं ते झालं सगळं. जरा एवढं तुकडा ठेवायचं तिकडे हातात गेला. मला लावून आले ना. येतच ना. मी पूजा झाली. दे ना. पुढे आहेत त्या. आता हे राहिलेले आहे सगळे निघणार. ते घरी नाही निघलं, ते घरी निघत नाही. किती कमी थोडा अर्ध होता बरं तेल. याच्यात का हा परडीत वाटायचे. आता देवा भरून खाली चाललेला आहे बरं का. नाही हो, इथं आहे का परडी काही? पडड्या बिरड्या नाही. मंदिरात किती लागते ते? थोडं ठेवा मावशी, थोडं ठेवा होता. मग मला वाटलं माझी पूजा झालेली आहे. पाईपलाईन देवी नाही का? अशा परड्या असतात मग त्या दसऱ्याला नवरात्रात. अहो आता पण जात होते ना मी तिकडं, हा म्हणून म्हणते. नाही होतंय तिथं हाती कुंकूचं पुढे येतं तेवढं मला. देव लंगडा झालाय. लंगडा रे देव लंगडा झाली आपली. वारी कुठं वारीला वाटते ते आहे ना शेवाय. सुनबाई होती, लेकरबाळी सून आली होती घरी. आलं सुट्टीला सुनबाई आली. त्यांना होत नाही का आल्याशिवाय तरी त्या डोंगराच्या मळ्यापर्यंत होत्या. हा डोंगराची त्या मावशी ठेवाय 2 तुम्हाला करायची का? तिथं बस. इथं 2 मी आठवीतच नाही जागा. आई राधा उद्या बना ना. आई राधा उद्या गो सदानंदीचा भवानी मातेचा जय. बोल तुझा तर माझ्या लग्नाला आज अवघे 3 वर्ष झालेले आहेत आणि माझ्या लग्नानंतर मी एकदा सुद्धा आलेली नाही लक्ष्मी आईला. आणि माझ्या सासूबाई म्हणल्या आता सगळी तुझी जिम्मेदारी आहे, यानंतर सगळं तुलाच करायचंय, त्यामुळे तू जायचंय निवड घेऊन. म्हणून मी आले लक्ष्मी आईला. वडगाव गुप्ता अहिल्यानगर. कोणाकोणाला माहिती आहे वडगाव मध्ये जे बघत असतील त्यांना माहितच असेल की आपण आता सगळेच आलोत. आता काही जण म्हणत असेल कोमलताई आम्ही आलो, तुम्ही कुठं होत्या? अहो तुम्हाला यायच्या आधी मी पूजून गेलेली आहे. आणि व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा वडगावकर, सगळ्यांना सांगतेय.
आणि आता माझी पूजा झालेली आहे आणि आता मी इथून पुढे जाणार आहे भैरवनाथाला. आणि लक्ष्मी आईची पूजा संपन्न झालेली आहे. खूप चांगल्या पद्धतीने पूजा झाली. खूप छान वाटलं मला आणि मी आता हे दरवर्षी करणार. आवडलं मला. वडगावच्या गावकऱ्यांना एवढीच विनंती बाबा. बस खाली. पाण्याची बॉटल आहे. ओके. तर आपल्या गावामध्ये खूप छान छान मंदिर आहेत. आपल्या वडगावचे सर्व नागरिकांनी ही काळजी घ्यावा आणि सगळ्यांनी एकत्र विचार करून मी म्हणते की आपल्या गावात जर छान लक्ष्मीआईचं मंदिर बांधण्यात आलं तर किती भारी होईल सांगा बरं. मला कमेंट करून सांगायचंय बरोबर आहे की नाहीये. तर आपण सगळ्यांनी एक विचार करून वर्गणी करून आपण लक्ष्मीआईचं मंदिर पुढच्या वर्षीपर्यंत बांधलंच पाहिजे. जर आपल्या ग्रामपंचायतमध्ये एक मीटिंग करायला पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून हे मंदिर बांधले पाहिजे. माझ्या मतेने कोण कोण सहमत आहे त्यांनी मला कमेंट करून सांगायचंय. आता आपल्या गावामध्ये वडगावमध्ये एवढे छान छान मंदिर बांधलेले आहेत. अति सुंदर मंदिर आहे आणि एकदम छान असं स्वच्छ आमचं गाव आहे. वडगाव गुप्तामध्ये कोण कोण आलेले ते कमेंट करून नक्कीच सांगतील मला. आणि आमच्या वडगावकर खूपच चांगले आहेत आणि एक विचारक आहेत. त्यामुळे मला वाटतं की इथून पुढे पण सगळ्यांनी एक विचार करावा आणि आपल्या लक्ष्मीआईचं मंदिर स्थापन करावा. एवढीच माझी नम्र विनंती आहे. धन्यवाद. तर माझी भैरवनाथाची पूजा पण संपन्न झाली आहे. तर बघा नैवेद्य खाण्यासाठी आलेले आहेत खंडोबा देवता. इथं कोणीच नाहीये. माझी एकटीची पूजा झाली. माझा व्हिडिओ काढायला पण कोणीच नव्हतं. त्यामुळे मी तुम्हाला दाखवली नाही पूजा. किती अवतार झालाय माझा. अवतार नाही म्हणत. हळदी कुंकूचं लेणं म्हणजे सर्वात मोठं लेणं असतं. आणि हळदी कुंकूनी नटणं आणि मेकअप करून नटणं खूप फरक असतो. तुम्ही कमेंट करून सांगा. ज्यावेळी बाई हळदी कुंकू लावते तिच्या तोंडावर मेकअप नसू द्या तरी सुद्धा तिला हळदी कुंकूचा खूप म्हणजे खूप छान असा ग्लो येतो. आणि हळदी कुंकू आता असं वाटत मी नाही पुसणार. आता मी जाणार आहे हॉटेलवर आणि तुम्हाला आमचं वडगावचं आमचं ग्राम देवस्थ आहे ते तुम्हाला मंदिर दाखवते किती सुंदर आहे. हे आमचं भैरवनाथाचं मंदिर आहे. ह्या रात्रीच्या लाइटिंग लागतात पूर्ण बाहेरून. मी माझी गाडी अशी चालू ठेवली होती. आता मी चालली आहे. झाली माझी पूजा. थोडं शेप मध्ये देते. हॉटेलवर जायचंय मला. तर गर्दी आहे हॉटेलवर भरपूर. थोडं ते पण दाखवते मी तुम्हाला. किती गाड्या आहेत हॉटेलला. तर चला स्टेट येऊन लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.